Welcome back. Today's topic is why English speaking as well as writing, means in all, why English is so important and how to learn that. Okay, this topic is specially, or this video is specially made for the engineering diploma student. Okay, those students are studying in diploma or those already passed. Okay, I got some questions from the diploma students. Sir, we don't know how to speak English. Okay, because we don't know, in exam we written all the answers, we got 97%, but we don't know how to express ourselves. Okay, म्हणजे ते म्हणतात ना की बोलता आलं की तुमचं काही विकलं, जर तुम्हाला बोलता नाही आलं तर तुमचं सोनं जरी असलं तर विकता येणार नाही आहे. ओके, तर त्या संदर्भात आपला टॉपिक आहे की सर इंग्लिश कसं बोलायला शिकायचं. ओके, किंवा शिकायचं कसं याच्या अगोदर आपण का, व्हाय टू लर्न इंग्लिश स्पीकिंग. कारण एखाद्या गोष्ट का करायची हे जोपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे तोपर्यंत आपण त्या गोष्टीबद्दल सिरियसली किंवा ती गोष्ट करत नाही आहे. बाबा हे इंग्लिश बोलायला का शिकायचं, काय गरज आहे, राहू द्या. नो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टूड दॅट व्हाय इंग्लिश स्पीकिंग इज सो इम्पॉर्टंट. ओके, सो फर्स्ट थिंग ॲज अ डिप्लोमा स्टुडंट वी लर्न दॅट तुम्ही ज्यावेळेस थर्ड इयरला असता, ओके, त्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट असतो, फायनल इयर प्रोजेक्ट. बेसिक घेऊ आपण, नंतर वरती जाऊ. डिप्लोमाच्या प्रोजेक्टला तुम्ही जाता. ओके, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण कळेल की बाबा इंग्लिश का महत्त्वाचं आहे बोलणं. ओके, तरच तुम्हाला समजेल. तुम्ही निम्म्यापर्यंत बघणार, मधून सोडून देणार. ओके, कारण हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. त्यापेक्षा नॉलेज नाही घेतलेलं बरं. तुम्ही आपलं काय ज्या भाषेत बोलताय ते तुम्ही कंटिन्यू करा. ओके, की फर्स्ट थिंग की ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयरला असता त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला बेसिकली द स्टँडर्ड फॉर्मॅट इज यू शूड एक्सप्लेन और एक्सप्रेस युअर प्रोजेक्ट और एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट इन इंग्लिश लँग्वेज ओनली. इफ देर इज एनी प्रॉब्लेम that the audience or the staff doesn't understand what you are saying, in that case you can switch to Marathi. But the standard system is you should explain your फायनल इयर प्रोजेक्ट. आपण डिप्लोमाची गोष्ट बघतोय, सो हळूहळू जाऊ आपण वरती. जर तुम्ही डिप्लोमाला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही काय प्रोजेक्ट केला आहे, सगळे मुलं कॉम्प्युटर ENTC मेकॅनिकल सगळे विद्यार्थी, तुम्हाला प्रोजेक्ट हा तुमचा जो इंग्लिशमध्ये सांगावा लागतो. सर मराठीतून सांगितलं तर काय अडचण आहे का, आहे ना. काय मुलं म्हणतील की नाही जय मराठी. नो, आय एम नॉट अगेन्स्ट द मराठी. एक माझा फॉर्म्युला काय बघा, तुम्हाला मराठी पण येत आहे आणि इंग्लिश पण येत आहे, काय अडचण आहे का, इज देर एनी प्रॉब्लेम नाही आहे. मग का तुम्हाला येत नाही आहे म्हणून तुम्ही म्हणू का आम्ही मराठी शिकणार. नो, मराठी बोलताय व्हेरी गुड, इंग्लिश बोलताय व्हेरी गुड. जर तुम्हाला 1 रुपयाच्या ठिकाणी तुम्हाला 10 रुपये मिळेल तर काय अडचण आहे का, नाही आहे. त्यामुळे तू कोण काय म्हणणं ते काय म्हणतात त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देत बसू नका. तुम्हाला इंग्लिश पण येते, मराठी पण येते, काय अडचण आहे, व्हेरी गुड आहे ना. आपण आपल्याला ते डिबेटमध्ये जायचं नाही आहे. ओके, मला पॉईंट काय सांगायचं, कारण हे कशासाठी सांगतो, काय विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला मराठी येते की बाद झालं, आम्ही लेक्चरमध्ये किती ऐकलं आहे की भाषेला ट्रान्सलेटर मिळतो पण कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही आहे. मला काय म्हणायचं ह्याच्यावरती, भाषेला आणि कर्तृत्वाला भाषेला पण ट्रान्सलेटरची काय गरज आहे. कर्तृत्व तुम्ही करता, तुम्ही इंग्लिशमध्येच बोला ना. तुम्ही जे काय करता तुम्ही भाड्यानं माणूस लावून बोलवणार का इंग्लिश. हा पुढचा पॉईंट आहे, पण एक भाग सांगितला का शिकायचं त्याच्याशी संदर्भात चाललं आपला. पहिला पॉईंट होता की कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन देताना तुम्ही डिप्लोमा पासआउट होणार, तिथं तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येत नसतं. काय सर लोक म्हणणार काय ह्याला येत नाही. ओके, काहीतरी किरकोळ मार्क्स देऊन टाकणार, तुम्ही पुढे जाणार. डिग्रीला जाणार, तुम्ही डिग्रीला गेल्यानंतर परत तसंच तुम्हाला इंग्लिश येत नसतं. ओके, की एक गोष्ट लक्षात घ्या, जे दो स्टुडंट हॅव अ पोअर इन इंग्लिश दे कॅनॉट राईट अ व्हेरी गुड एक्झाम. कारण मी वाचलं होतं व्हेन आय वॉज इन डिग्री, इफ यू आर अ इंजिनियर यू कॅनॉट इफ यू कॅनॉट क्रिएट युअर ओन ॲन्सर इन द एक्झाम देन इंजिनिअरिंग इज नॉट फॉर यू. म्हणजे काय, जर तुम्ही एक्झाममध्ये तुम्ही स्वतःचं उत्तर तयार करू शकत नसाल तर हे इंजिनिअरिंग तुमच्यासाठी नाही आहे. मग ते कोण करू शकतो, ज्याला इंग्लिश जमतं. ओके, त्याला इंग्लिश जमत असेल तर लोक तुमचा प्रभाव पडतो, आहे की नाही. काय म्हणतात की चमत्कारालाच नमस्कार असतो. इंग्लिश स्पीकिंग इज अनदर टाईप ऑफ चमत्कार. तुम्हाला किती येतं कोण बघत नाही, हाऊ यू कॅन एक्सप्लेन इन इंग्लिश लँग्वेज. ओके, तुम्हाला असं वाटेल की सर मराठी इथं भाषेचा संबंधच नाही, आपण बोलतोय काय इंजिनिअरिंगशी, इंजिनिअरिंगच्या संदर्भात बोलतोय. त्यामुळे कोणाच्या डोक्यात असं असेल सर तुम्ही मराठीबद्दल काय बोलतो,
तो विषयच नाही येतं. ओके, ह्याच्याच्या संदर्भात मी एक ऐकलं होतं की असंच लेक्चरमध्ये सांगत होते की तुम्हाला मराठी बोलायचं आहे ना, बोला, व्हेरी गुड. मी पण मराठी, तुम्ही पण मराठी. पण मराठी कधी बोला ते सर आम्हाला म्हटले, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मित्रांमध्ये आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या कट्ट्यावरती आहे, तुम्ही कुठेतरी बॅट बॉल खेळता, तुम्ही मराठी बोला ना, कोण अडवतं आहे तुम्हाला? व्हेरी गुड. पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये आहे, ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागला, ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्हाल, काय कलेक्टर व्हाल, SP व्हाल, DSP व्हाल, स्वतःचा मोठा बिझनेस असेल, तुम्ही अमेरिकेमध्ये गेला, नाही मी मराठीच बोलणार, चालेल का? नाही चालणार. बोलायला अडवलं आहे का मराठी कोणी? टाईम, प्लेस आणि पीपल, काळ, वेळ आणि लोक बदलून आपण चेंज होता आलं पाहिजे आपल्याला, तर आपण पुढे जातो. हे जे कोण सांगतात ना, नाही असंच आहे, नाही तसंच आहे, ते तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. ओके, हा पॉईंट आहे की इंग्लिश हे यायलाच पाहिजे. तुम्ही डिग्रीला जाता, डिग्रीला परत तुम्हाला काय बोलता येत नसतं, परत ते तसंच तुम्ही रडत खडत डिग्रीच्या प्रोजेक्टला पोहोचता, तिथं पण परत इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन असतं, तिथं पण परत जमत नसतं. डिप्लोमा झाला, डिग्री झाली, साईटवरती जाता, साईटवरती प्रोजेक्ट मॅनेजर सगळे हिंदी बोलणारे असतात. तुम्हाला धडी कायच येत नसतं, हिंदी पण बाकी आया, धपके पाड्या असलं बोलतो आपण, काही येतच नसतं. का? मी मराठी आहे. कोण अडवलं का तुला? माझं काय म्हणणं, तुम्ही सगळं शिका ना. मी तर म्हणतो हिंदी, इंग्लिश, तमिळ, कल्याणम, मल्याळम सगळ्या भाषा शिका, काय अडचण आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामला मला वाटतं मोर दॅन 10 लँग्वेजेस येत होत्या. ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांना असं कोणी म्हणलं का? नाही तुम्हाला तुमची भाषा येत नाही त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान नाही, तुम्हाला आम्ही पंतप्रधान राष्ट्रपती करणार नाही, असं काय आहे का? नाही. आपल्या मुलांना बाकीचे काय तर फूस घालतात, त्याला तो असंच कर, तू तसंच करते, तसं का? तू सगळं शिक ना, कोण अडवते तुला? आपला पॉईंट काय आहे, चालू आहे इंग्लिश. हे मधून मी का सांगत आहे, कारण असंच सांगितलं जातं की तुम्ही असंच करा. कशाला इंग्लिश? तुम्ही अमेरिकेची भाषा शिकता काय? शिकायला काय, आपण काय अमेरिकेत जाऊन राहायला लागलो का? त्यांची भाषा शिकून त्यांच्यातली टेक्नॉलॉजी इकडं आणा ना तुम्ही, इथं कोणाला तरी फायदा करून द्या. तुम्ही अडपाट तुमचं पण शिकत नाही, कोणाचं शिकत नाही, सगळेच मातीत. ओके, तुम्ही डिग्री पास होता, डिग्रीचा प्रेझेंटेशन काय करत नाही, जॉबला जाता, जॉबला गेल्यानंतर तुम्हाला तिथं प्रोजेक्ट मॅनेजर इंग्लिशमध्ये बोलतो, सगळे तुम्ही बघितलं असेल, टेंडर डॉक्युमेंट तुम्ही सगळे शिकला असाल, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग वगैरे सगळं. आम्ही सिव्हिलशी रिलेटेड जरा जास्त बोलेल, कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. बाकीचे डिपार्टमेंट्स मला जास्त म्हणजे माहीत नाही म्हटलं तरी चालेल. टेंडर बघा तुम्ही, सगळं इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला यायला पाहिजे. ओके, एखादा प्रोजेक्ट मॅनेजर हाय लेवलचा आला, फॉर एक्झाम्पल तुम्ही L&T कंपनीमध्ये सिलेक्ट झाला, L&T कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मराठीत किंवा हिंदीमध्ये बोलत नाहीत. ओके, दे आर कमिंग फ्रॉम हाय सिटी, ते इंग्लिशमध्येच बोलतात, त्यावेळेस तुम्हाला कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच करावं लागतं. तुमच्या नोट्स वगैरे असतील, तुमच्या टेंडर असतील, तुमच्या सगळे व्हॅल्यूज असतील, किलोमीटर असेल, काय सगळं तुम्ही इंजिनिअरिंग हे सगळं शिकला ते इंग्लिशमध्येच आहे. ओके, आणि त्यामुळं आपण काय करतो की त्या इंग्लिशकडे जास्त लक्ष देतच नाही आहे. कोणामुळं? लक्षात घ्या, वी आर नॉट फोकसिंग ऑन इंग्लिश बिकॉज यू आर नॉट वॉन्ट टू लर्न इंग्लिश, बिकॉज पीपल, लोग क्या कहेंगे, लोक मला काय म्हणतील, मी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो तर लोक काय घेणं. ओके, आता मी बोलणार नाही कारण यूट्यूबवरती जाणार आहे, ते तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. ओके, लोकांचा काय संबंध आहे का इथं? लाईफ कोणाचं आहे? तुमचं. ओके, तुम्हाला पुढे न्यायचं आहे का नाही? येस. ओके, तुम्ही असं आहे का बाबा इंग्लिश तुम्ही ट्राय करून बघा, का कोणाला लय वाटत असेल नाही मी मराठीच, मग युनिव्हर्सिटीज पेपर मला मराठीत लिहून दाखवा, इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहून दाखवा. ओके, मी हे चॅलेंज करत नाही आहे, फक्त इम्पॉर्टन्स, व्हाय इंग्लिश इज इम्पॉर्टंट त्याच्याशी संबंधात चालू आपलं, त्याशिवाय तुम्ही इंग्लिश शिकणारच नाही. ओके, तुम्ही कंपनीमध्ये जाता, तिथं सगळं टेंडर इंग्लिशमध्ये, तो प्रोजेक्ट मॅनेजर इंग्लिशमध्ये बोलणार. ओके, हे प्रायव्हेट झालं. काही मुलं गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट होतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतील. आता एखादा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला आणि तिथं मराठीत बोलायला लागला, मी आलो इकडून ना, मग चाललो होतो, मग काय मला कळालंच नाही, काय करायचं आता, मग राहू द्या. काय तुमची इज्जत जाईल का राहील तिथं? तुमचं पोझिशन काय, मी काय म्हणतोय, टाईम, प्लेस आणि पीपल, काळ, वेळ आणि परिस्थिती काय आहे ह्यानुसार तुम्ही बदला. मी म्हणत नाही तुम्ही बाकीच्या भाषाला कमी लेखतो मी, असं नाही आहे. जशी सिच्युएशन आहे तसं तुम्हाला ॲडॉप्ट करता यायला पाहिजे. ओके, त्यासाठी हे आपलं व्हिडिओ लेक्चर आहे की विद्यार्थी म्हटल्यानंतर ॲज अ इंजिनियर, लक्षात घ्या, ॲज अ इंजिनियर यू मस्ट स्पीक इन इंग्लिश, यू मस्ट नो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, तुम्हाला यायलाच पाहिजे.
यायला पाहिजे म्हणून यायलाच पाहिजे, मस्टच, मस्ट म्हणत नाही तुम्हाला, तुम्ही ते फर्स्ट इयरला शिकला असेल डिप्लोमाच्या ग्रामर, मस्ट म्हणजे काय पाहिजेच, चाहिए ही चाहिए, सिर्फ चाहिए नाही, चाहिए ही इंग्लिश हे बोलता आलंच पाहिजे, जेणेकरून तुम्ही डिप्लोमाला असाल तर तुमची प्रेझेंटेशन द्याल, डिग्रीला जाल, तुम्ही एक्झाममध्ये तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहिता येईल, तुम्ही परत गव्हर्नमेंटमध्ये गेला, गव्हर्नमेंटमध्ये जर कोणाला म्हणजे गव्हर्नमेंट करणार असतील तर इंग्लिश हा सेपरेट टॉपिक आहे तिथं, ओके, तिथं तर तुम्हाला रिप्लेसमेंट मिळणार नाही आहे. हां, असं आहे का मराठी काढून टाका इंग्लिशच द्या सगळं, असं आहे का नाही, तिथे इंग्लिशला सेपरेट 20-25 मार्क्स असतात. मग तुम्ही इंजिनिअरिंगच्या जनरल MPSCमध्ये जावा किंवा इंजिनिअरिंग MPSC UPSCमध्ये जावा, तिथे इंग्लिश हा टॉपिक आहे. तुम्हाला इंग्लिशच बोलता येत नसेल, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जॉबच्या इंटरव्ह्यूला गेला, तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारला, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुम्ही इकडे बघणार, हां काय म्हणला, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, हां नाही माझं नाव हे आहे, माझं नाव पांडू काय, ते काय म्हणणार, ओके यू कॅन गो, झालं, इंजिनिअरिंग संपलं तुमचं. तुम्हाला मार्क्स 98% आहेत, बट यू कॅनॉट एक्सप्लेन और एक्सप्रेस युअर सेल्फ प्रॉपरली, तुम्हाला ते बोलता येत नसल्यामुळे फक्त इंग्लिश इट इज नॉट लिमिटेड टू जस्ट लँग्वेज. ओके, तुम्ही म्हणाल सर लँग्वेज इज नॉट अ बॅरियर, लँग्वेज इज नॉट बॅरियर फॉर बिल गेट्स, फॉर नरेंद्र मोदी, नॉट फॉर जनरल पीपल. हे लक्षात घ्या, जे मिडल क्लास आणि लोअर क्लासचे लोक आहेत, जे शेतकऱ्याची मुलं आहेत, जे जनरल, त्यांना लँग्वेज इज बॅरियर, तुम्हाला येत नसेल, बोलता आलं नाही तर तुम्हाला घेत नाहीत कंपनीत जॉबला, ही खरी परिस्थिती आहे. तुम्हाला पटलं घ्या नाही तर सोडून द्या. तुम्हाला जर इंटरव्ह्यू फेस करता नाही आला, तुम्हाला जर काय बोलता नाही आलं तर तुम्हाला घेत नाही आहेत. लँग्वेज इज नॉट बॅरियर फॉर टॉप क्लास पीपल, ज्यांचे आईवडील ऑलरेडी क्लास 1 क्लास 2 ज्यांचं सगळं 70 पिढीचं कमवून ठेवले, फॉर एक्झाम्पल पॉलिटिशियन, येडपाट असते ते तरी पण त्याच्या हाताखाली कलेक्टर काम करतो. ओके, त्यांच्यासाठी बॅरियर नाही आहे. आणि हा व्हिडिओ टॉप मुलांसाठी नाही आहे, इट इज फॉर मिडल क्लास, मीन्स जे मुलं मिडल लेवलला आहेत आणि बिलो ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज, हे त्यांच्यासाठी आहे. ओके, त्याच्यामुळे आपला पॉईंट कुठं होतो आपण की वेअर वी आर, हां इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, हां ओके, वी विल गेट बॅक टू यू, असे म्हणले, वी विल गेट बॅक टू यू, काय म्हणलं बाबा, काय कळलंच नाही. काय पाठीमागच्या बेंचवर जाऊन बसला म्हणला का काय म्हणलं, काय कळलंच नाही, संपलं, बोंबलं सगळंच. तुम्ही येणार घरी, घरच्याला म्हणणार काय मी इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंगला नाव ठेवत बसणार, कुठं इंजिनिअरिंगला स्कोप आहे, नोकरीच मिळत नाही. अरे येडपड, तुला काही येतच नाही. तुम्हाला मार्क्स किती पडले ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही त्या मार्क्सवरती किती समोरच्याला इम्प्रेस करता, तुम्ही कसं बोलता हे महत्त्वाचं आहे. हाऊ यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ इन डिफरंट लँग्वेजेस. मी असं म्हणत नाही की सगळं इंग्लिशमध्येच बोला. ओके, यू शुड नो ॲटलिस्ट 50%. आपल्या मुलांना काहीच येत नाही, 50% पण येत नाही, ते गावठीमध्येच बोलतं. मी इथनं आलो, मग आमच्या घरी आहे, आमच्या घरी म्हैस आहे, आमच्या घरी रेड आहे, काहीच येत नाही त्याला. आणि परत म्हणणार मला जॉबच लागला नाही, मग कसलं इंजिनिअरिंग केलं, सगळ्या गावाला बोंबलत सांगत फिरणार परत,